बातमी राजकीय वर्तुळातूनही विधान परिषदेच्या निवडणुकीतून माघार घ्यावी लागल्यानं मनात खंत आहे। नाशिकमधून माघार घेतल्यानंतर गोकुळ गीते यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली आहे। आता फडणवीस आणि शिंदेंनी माझ्याबाबत निर्णय घ्यावा असं गोकुळ गीते म्हणाले। ज्या मतदारांनी पाठिंबा दिला त्यांचे आभार मानण्यासाठी दौरा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं राज्यभर चर्चेत असणारे गोकुळ गीते यांनी काल माघार घेतली आणि आजपासून गोकुळ गीते नेमकं काय करणार हे बघणं महत्त्वाचं आहे। कालपर्यंत आपल्या प्रचारामध्ये व्यस्त असणारे गोकुळ गीते आता जरा निवांत दिसतायत। कालपर्यंत व्यस्त होतात, काल माघार घेतली, आज काय चित्र? माघार नाही घेतली, मी प्रचार थांबवला। आज रिलॅक्स आहे। सकाळी उशिरा उठलो, मागच्या 10-12 दिवसाचा खूप थकवा शरीरावर होता, ताण होता। आज रिलॅक्स आहे। साताऱ्याला जातोय, आमचे एक नातेवाईक आहे, आमच्या मामी त्यांचे वडील वारलेले, मिसेस आणि मी साताऱ्याकडे जातोय आता। पण कालच्या माघारीनंतर पुन्हा काही प्रचारामध्ये सक्रिय होणार वगैरे असं नाही, उलट मला ज्या लोकांनी सहकार्य केलं, मला पाठबळ दिलं, त्या लोकांचे मला आभार मानायचे आहे खरं तर। पण आता ते मला मानता येणार नाही 18 तारखेपर्यंत, कारण मी आता जर गेलो तर पुन्हा काही गडबड होऊ शकते। मी 18 तारखेनंतर त्या सगळ्यांचा आभार दौरा नक्कीच करेन। काल एक पोस्ट पण तुम्ही प्रचारामध्ये थांबलं म्हणताय, पण त्यानंतर एक पोस्ट पण व्हायरल झाली की कुछ तो गडबड है, कुछ तो बडा होने वाला है। नाही, मी स्वतः इन्स्टा अकाउंट वापरत नाही। माझं ऑफिसवरून ऑफिशियल जे अकाउंट आहे त्याच्यावरून ऑफिसच्या त्या मुलाने टाकली होती, पण त्याला लगेच सांगितलं आणि त्यांनी डिलीट केलेली आहे ती पोस्ट। असं काही होणार नाही, काळजी असण्याचं काही कारण नाही, कारण मी वरिष्ठ जे मंत्री आहे गिरीश भाऊ, उदय सामंत साहेब यांना शब्द दिलेला आहे की असं काही होणार नाही। चेहऱ्यावर हसू आहे, परंतु काही मनामध्ये खंत आहे। खंत असणारच ना, 18 तारखेला दिसणारी आमदारकी आता मी गमावलेली नाही, खंत राहणारच। आणि लोकांच्या खूप अपेक्षा होत्या आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी एक चांगलं संविधानिक पद मला मिळणार होतं, ते त्या ठिकाणी आता मिळणार नाही। एवढीच मला खंत, ती आयुष्यभर राहील माझ्या, जोपर्यंत मला त्या ठिकाणी पुढे भविष्यात न्याय मिळत नाही तोपर्यंत। काय न्यायाची अपेक्षा आहे? न्यायाची अपेक्षा आहेच का, ज्यांच्यासाठी मी थांबलेलो आहे। आता मी सध्या जरी कुठल्या पक्षात नसलो, पण आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब यांनी माझ्या कार्याची त्या ठिकाणी दखल घेतलेली आहे। भविष्यात त्यांनी या कार्यकर्त्याचा विचार करावा आणि मला त्या ठिकाणी काम करण्याची संधी दोघांच्या माध्यमातून कुठे ना कुठे द्यावी त्यांनी। कॅमेरामन मंगेश सोनवणेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। तृणमूल काँग्रेसच्या 19 बंडखोर खासदारांची यादी समोर आली आहे। लोकसभा अध्यक्षांना दिलेली यादी एनआयए कडून जारी करण्यात आली आहे। यादीमध्ये अनेक